लोकांना अशा गोष्टीत इन्व्हेस्ट करायला आवडतं ज्या गोष्टी रोज वापरल्या जातात, ज्या गोष्टीचा खप रोज होतो, ती गोष्ट वाढणं साहजिकच आहे. आपल्याला वाटतं की FMCG आपण रोज वापरतो, म्हणजे काय फास्ट मुव्हिंग कन्झ्युमेबल गुड्स. टूथपेस्ट वापरतो, साबण वापरतो, शॅम्पू वापरतो, पण अशा काही गोष्टी आहेत का म्हणजे मी टूथपेस्ट पण सोडलं, शॅम्पू पण सोडला तरी पण मला लागणारच आहे? हवा, पाणी, अन्न. अन्न ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला रोज लागणार आहे, रोज नव्याने रोज लागणारी गोष्ट म्हणजे अन्न. सगळ्यात जास्त इग्नोर केलेली गोष्ट म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टर. ॲक्च्युली कृषी हे इतकं इग्नोर्ड आहे की लोकांना त्यांच्या पोर्टफोलिओत फक्त टेक लागतात, डिफेन्स लागतात, त्यांच्या पोर्टफोलिओत त्यांना काय लागतं, IT वाले स्टॉक्स लागतात, अरे भरपूर वाढतील, मल्टीबॅगर होतील. ह्या सगळ्यांच्या नादामध्ये स्टेबल आणि छानपैकी ग्रोथ करणाऱ्या या सेक्टरला आपण विसरतो. IT सेक्टरचे मागच्या 3-4 महिन्यातले ग्रोथ बघितला तर ती 2, 4, 5% -% आहे. ऑटोमोबाईल सेक्टर सगळ्या लोकांना लागतं, प्रत्येकाला वाटतं महिंद्रा, टाटा माझ्या पोर्टफोलिओत पडीक असावा, विप्रो माझ्याकडे असावा, इन्फोसिस, TCS असावा. खाली चाललेत ते 1800 वरून 1600, 1700, 1500 पर्यंत आलाय लिटरली इन्फोसिस. ही गोष्ट आहे जी तुम्हाला रोज लागणार आहे. एक वेळ मोबाईल वापरू नका, जेव्हा तर रोज लागणारच आहे ना. ॲग्रिकल्चर हा भारताचा कणा आहे. कुठल्या क्षेत्रात तो कणा आहे मी तुम्हाला एक इलेबोरेट करून ब्रॉड पिक्चर सांगतो. माझं तसं बघितलं तर शिक्षण, लौकिक शिक्षण माझं BSc ॲग्री झालं. मी पुणे गव्हर्नमेंट कॉलेज शिवाजीनगरमधून BSc पासआउट झालो. त्याच्यानंतर मी MSc सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीतूनच पासआउट केलं. ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी माझा स्पेशल सब्जेक्ट होता. याच्याबद्दल जास्त अंडरस्टँडिंग मला आहे. ॲग्रिकल्चर स्टॉकमध्ये तुम्ही बघायला गेलात ना तर जनरली तुम्हाला काय दिसतं, बायर दिसतं. बायरचे काय, फवारा मारतो, स्प्रेयर, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, हे बायरचे आहेत. धानुकाची खतं आहेत, कावेरी सीड्सची कंपनी आहे. कोरोमंडल तर खतं विकतं, म्हणजे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर विकणारं ती एक लिडिंग कंपनी आहे भारतातली. काय असतं जनरली, व्हॉट इज फर्टिलायझर? ॲग्रिकल्चर म्हणजे काय असतं, झाड मोठं होणारच आहे. तुम्ही काय करा अगर करू नका, लावलेलं बी जर का रुजलं तर ते मोठं होणारच आहे. चांगलं मोठं व्हावं यासाठी शेतकरी फक्त चांगला एन्व्हायरमेंट देऊ शकतो, बाकी शेतकरी काही करत नाही. झाड देवाच्या कृपेने वर येतं. हे चांगलं एन्व्हायरमेंट म्हणजे काय, त्याला पाणी मिळावं म्हणजे त्याला पाणी देतो, त्याला खतं देतो. किडीचा प्रादुर्भाव झाला, रोगाचा प्रादुर्भाव झाला तर तो होऊ नये म्हणून आपण काय करतं तर माणसं त्याला म्हणजे पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड ह्या गोष्टी फवारतात जनरली. म्हणून पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड आणि फर्टिलायझर ह्या मेजॉरिटी 3 गोष्टीवरती हे ॲग्रिकल्चर सेक्टर डिपेंड आहे. आता नवीन गोष्टी आल्यात, प्रिसिजन ॲग्रिकल्चर, टिश्यू फार्मिंग, टिश्यू कल्चर, ह्या गोष्टी नवीन आल्यात. त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी टेक्निकल आणि टेक्नॉलॉजिकल ॲग्रिकल्चर कंपनीज आहेत, आपण त्यांचा पण अभ्यास करू. जनरली फर्टिलायझर ही मेन गोष्ट आहे जी प्रत्येक शेतकऱ्याला लागते, म्हणजे लागतेच. किती जरी तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणत असाल, कितीही म्हणत असाल तर ऑर्गॅनिक फार्मिंग माणसाला जगवू शकत नाही. ऑर्गॅनिक फार्मिंग मधलं प्रोडक्टिव्हिटी कमी असते. एका हेक्टर मागे जर का तुम्हाला 4 क्विंटल येणार असेल तर ते ऑर्गॅनिकमध्ये 1-1.5 फार तर 2 त्याच्या पलीकडे येत नाही. एवढी माणसं आहेत, माणसांची संख्या वाढते, अन्नाची संख्या सुद्धा वाढली पाहिजे. एक काळ होता जेव्हा आपल्या वडिलांना किंवा तुम्ही झेड जनरेशनचे असाल तर तुमच्या आजोबांच्या काळात 1950-60च्या काळामध्ये लोकांना खायला नव्हतं. रेशनच्या दुकानावरती भाजीपाला मिळत होता. इंदिरा गांधीच्या काळात तर खाण्याची मोकार भ्रांत होती. ही भ्रांत अचानक कशी दूर झाली? लोकसंख्या तर वाढते, अचानक अन्न काय जास्त उगायला लागलं का? आपण खतं वापरायला सुरुवात केली. आपल्या तोंडाची गरज भागवण्यासाठी आपल्याला NPK हे केमिकली तयार झालेलं वापरण्याचीच गरज आहे. त्याच्याशिवाय आपण अन्नम बहुकुर्वितम तदव्रतम करू शकत नाही. आपण प्रत्येक तोंडाला अन्न देऊ शकत नाही. तुम्ही किती जरी ऑर्गॅनिक म्हणत असलात तर ते फक्त काही इलाइट लोकांसाठी, स्पेशल लोकांसाठी स्पेशल महागडी गोष्ट ऑर्गॅनिक आहे. सामान्य माणसासाठी मात्र खतं वापरलेलं अन्नच आहे. चला अंडरलाईन करा वरती, त्यांना दोघांना महिरूपी कंस टाकला तरी सुद्धा चालेल. खतं ही मेन गोष्ट आहे. खतांचा इतिहास बघायला गेलात ना तर हेवर हा खतांचा बाप सापडतो आपल्याला. खतं पूर्वी पण वापरायचो, म्हणजे जनावरं, गाई, म्हशी, त्यांचं शेण आपण पूर्वी वापरायचो. त्यांच्यापासून जे FOIM, फाड यार्ड मॅन्युअर तयार होतं, हे वापरून आपल्या आजोबांनी पणजोबांनी जे अन्न खाल्लं होतं ते खाल्लं होतं, बरोबर. पण नंतर काय झालं, ही माणसांची ग्रोथ ही जिओमेट्रिक ग्रोथ आहे, तर ह्या अन्नाची ग्रोथ ही अल्जेब्रिक ग्रोथ आहे. अल्जेब्रिक म्हणजे काय, 1, 2, 3, 4 अल्जेब्रिक ग्रोथ, जी कोणाची आहे, अन्नाची ग्रोथ आहे. पण जिओमेट्रिकल ग्रोथ ही ह्युमन बिईंगची आहे. म्हणजे कशी, 2 माणसं, त्यांची मुलं 4, 4ची मुलं 8, 8ची मुलं 16, 32, ही एकदम एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे. आणि ही अशी ग्रोथ आहे, हे दोघांचं कुठेच ब्रेक इव्हन पॉईंट होत नाही. त्यामुळे आपल्याला केमिकल फर्टिलायझर वापरावेच लागणार. त्यांना प्रेझेंट आहे, त्यांना फ्युचर सुद्धा आहे आणि त्यांना ब्राईट फ्युचर सुद्धा आहे. हे तुमच्या डोक्यात पक्क राहू द्या. माझे कित्येक जवळचे लोक आहेत, अरे केमिकलचे शेअर नाही घेणार, ते जाणार आहेत खड्ड्यात, आता सगळं ऑर्गॅनिक येणार आहे. असं नाही होणार आहे, असं नव्हतं
असं नाहीये आणि पुढे येणार सुद्धा नाही, तुमचं पक्क डोक्यात राहू द्या. कीड आणि रोग बघितलात तर एक साधी कीड लागली तर ती 20% तुमचं उत्पन्न कमी करतं, आणि चांगला रोग आला छानपैकी तर ते 40-50% तुमचं उत्पन्न घालवतं. तेल्या आला तर तुमची डाळिंबाची बाग डायरेक्टच घालवायची, बाकी काय विचार करायचा नाही. फवारण्या लागतात, द्राक्ष उत्पादकाला माहिती आहेत फवारण्या किती लागतात मरणाच्या. ढगाळ वातावरण बघितलं तरी फंगीसाईड, बॅक्टेरिसाईड मारायला सरळ त्यांच्या गाड्या बाहेर पडतात. का पडतात? बिकॉज ऑफ धिस. जर का एखादा रोग आला, परमनंट कार्यक्रम शेतकऱ्यांचा होतो. अर्थात हे ॲग्रिकल्चर आहे ना का गरजेचं आहे सांगतो. जरी मी ॲग्रिकल्चर सेक्टरमधून शिकलो असलो तरी माझा इन्कम ॲग्रिकल्चरमधून येत नाही, मी दुसरं काहीतरी करतोय. मग काय ॲग्रिकल्चर गरजेचं आहे? ॲग्रिकल्चर भारतातल्या लोकांना नोकरी देतं, एम्प्लॉयमेंट जनरेशन करतं. लक्षात ठेवा, 30% लोकांना फक्त आपण नोकऱ्या देऊ शकतो. MIDCत प्रत्येकजण कामाला जाऊ शकत नाही. मेटल फॅक्टरीत, हार्डवेअर फॅक्टरीत प्रत्येकजण काम नाही करू शकत. किंवा बाकीच्या सर्व्हिस सेक्टर बघितलात, फर्निचर बघितलात, कार्पेंटरी बघितलात, पेंटिंग बघितलात, सगळेच जण पेंटिंग नाही करू शकत. त्यामुळे आहे ना 70% लोक, आपली भारतातली लोक, एवढी मोठी लोकसंख्या शेतात कामाला जाते. शेतातल्या गोष्टी त्यांना एम्प्लॉयमेंट पण देतात आणि त्यांनी शेतात तयार केलेलं अन्न आपल्याला खायला पण मिळतं. जर भारत क्रूड ऑइल इम्पोर्ट करतोय, जर का भारत इम्पोर्ट करतोय टेक्निकल गोष्टी, डिफेन्सच्या गोष्टी, आणि त्याच्यात एक भर पडली, अन्न पण आपण इम्पोर्ट करत असू, लक्षात ठेवा भारताचं गंगाजळी परके गंगाजळी राहणारच नाही. भारतात पैसा उरणारच नाही. कर्जात भारत आहे, तो अजून कर्जात जाईल, रसा तळाला जाईल. त्यामुळे ॲग्रिकल्चर सेक्टर इज लिटरली बॅकबोन फॉर कंट्री लाईक अस, ज्यांच्याकडे मोक्कार प्रोडक्टिव्ह जमीन आहे, मोक्कार पाणी आहे आणि आपण ते करू शकतो. चायना बघितलात तर 70% चायना वाळवंट आहे. ऑस्ट्रेलिया खंड बघितलात तर तो 70-80% वाळवंटच आहे, 20%च फक्त उपजाऊ आहे. जपान बघितलात तर 80% जपान जंगलच आहे, 20%-15% जपानात माणसं राहतात. असं भारत नाहीये. भारतात हार्डली 20-30% गोष्टी राहण्या अयोग्य आहेत आणि 70% गोष्टी राहणे आणि शेती करण्याच्या योग्य आहेत. त्यामुळे ॲग्रिकल्चर इज अवर बॅकबोन. हे मी तुम्हाला बेसिक सांगितलं, मी सांगू शकतो कारण त्याच्यावर माझा अधिकार आहे, माझं शिक्षण त्याच्यातलं आहे, हे तुम्ही समजून घ्यावं यासाठी मी तुम्हाला सांगितलं. ॲग्रिकल्चर आणि त्याचे स्टॉक हे आपण इथून पुढे बघणार आहोत. तुम्हाला बॅकबोन सांगितला, ह्याचं कारण सांगितलं आणि फ्युचरसुद्धा सांगितलं. ह्याच्यातले स्टॉक बाय लागायला गेलात तर सीड कंपनी कावेरी आहे, बायर क्रॉप सायन्स आहे, बायरमध्ये सगळंच आहे, फवारण्याचे तुमची औषधं वगैरे सगळं. धानुका ॲग्रोटेक आहे, बॉम्बे बुर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन आहे. अजून काय बघितलं तुम्ही? कोरोमंडल आहे खताची कंपनी, UPL खूप फेमस, PI इंडस्ट्री, जैन इरिगेशन, ही इरिगेशनची सिस्टीम आहे, हे ॲग्रिकल्चर टेकमध्ये काम करते. इरिगेशन इज द बेस्ट थिंग, तो तर बॅकबोन आहेच, काय सांगायची गरज नाही आपल्याला. त्याच्यानंतर हॅरिसन्स आहे, ॲग्रीटेक इंडिया आहे, JK ॲग्री जेनेटिक्स आहे, जेनेटिक्समध्ये काम करणारं सीड्स आणि डेव्हलपमेंटसाठीचं. सुमितो आहे. अजून काय आहेत? गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमिटेड आहे, BU, JK ॲग्री, वेंकीज आपलं वरचं, अशा बऱ्याच कंपन्या आहेत. ओके, तर सुरुवात करतोय आपण कोरोमंडलपासून. कोरोमंडल काय आहे? फर्टिलायझर कंपनी आहे. फर्टिलायझर कंपनी ही प्रिसिजन पण करतं. प्रिसिजन ॲग्रिकल्चर हा पुढचा टप्पा आहे. म्हणजे एक सॅटेलाईटने तुमचं जमीन मॅप होते, त्याचं इलिव्हेशन मॅप होतं, तिकडचं सगळं तुमचं काय ते सॉईल केमिस्ट्री मॅप होते, त्याच्यानुसार तुम्ही त्यांना खतं देता, त्याच्यानुसार तुम्ही त्याला पाणी देता. हे खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, म्हणते काम करते कोरोमंडल, चांगली गोष्ट आहे. एफर्ट्स दॅट ट्रान्सफॉर्म्स, ओके, चांगली गोष्ट आहे. हां, फर्टिलायझर अँड न्यूट्रिएंट्स हे मेन सब्जेक्ट आहे. तुम्हाला एकदाच सांगतो म्हणजे पुढे पुढे सांगावं लागणार नाही. वी आर द लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर अँड मार्केटर ऑफ कॉम्प्लेक्स फर्टिलायझर इन कंट्री. देर आर 2 टाइप्स ऑफ फर्टिलायझर, सिम्पल आणि कॉम्प्लेक्स. सिम्पलचा अर्थ काय? एका पोत्यात, एका बोरीमध्ये जे काय आहे त्याच्यातून एकच एलिमेंट मिळणार. युरिया इज सिम्पल फर्टिलायझर. हां, त्याच्यातून युरियातून एकच गोष्ट मिळते, N, नायट्रोजन. सुफला, SSP, सुफला नाही, SSP, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डबल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट पकडा, त्याच्या एका पोत्यातून तुम्हाला फक्त फॉस्फेटच मिळणार आहे, तर ते झालं सिम्पल. कॉम्प्लेक्सचा अर्थ सुफला. सुफलातून काय मिळणार तुम्हाला? सुफला 15-15-15 पकडा, त्यातून N15 मिळतो, P15 मिळतो, K15 मिळतो, बरोबर. तिन्ही गोष्टी एकत्र, दॅट इज कॉम्प्लेक्स फर्टिलायझर. संग्राम पकडा, 19-19-19 पकडा, काही पकडा, ते आहेत कॉम्प्लेक्स फर्टिलायझर. कोरोमंडल त्यातला बाप आहे. लक्षात ठेवा, या गोष्टीची भूक ना भारतात कमी होती, ना कमी आहे, ना कमी राहणार आहे. ओके, त्यामुळे हे काय काम करताय? कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड. अरे इंटरनॅशनल नाव आहे. 6 महिन्यात 41% ग्रोथ. कळतंय तुम्हाला? मी बेसिक सांगितलंय कुठे कामाला येत आहेत. अरे 1600-1700 पासूनचा 1800, 2022, 2400 भयानक पुढे गेला कोरोमंडल. मार्केट कॅपिटल ट्रिपल डिजिट बिलियनमध्ये. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये एवढी मोठी कंपनी इज क्वाईट अ ग्रेटफुल थिंग. जेवढी कंपनी मोठी, जेवढं कॅपिटल मोठं, तेवढं R&D चांगलं, तेवढं काम चांगलं, शेअर मजबूत, स्टॉक मजबूत, बिझनेस मजबूत. ओके, पी रेशो 31, ग्रेट. डिव्हिडंड 0.5%, ॲब्सोल्युटली ग्रेट. पुढे बघायला गेलात तर काय? हे इन्कम स्टेटमेंट ॲन्युअल बघायला गेलात तर रेव्हेन्यू 9% अप,
ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 12%. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस तुम्हाला काय सांगू, म्हणजे ही कंपनी चालवायला, ऑपरेशन कंटिन्यू ठेवायला एक्सपेन्सेस किती येतात, तर ते 12% वाढले आहेत. हे आहे इयर ऑन इयर चेंज. मागच्या वर्षापेक्षा या वर्षी कितीने वाढ झाली, मागच्या वर्षी 100 रुपयात काम चालायचं, आता 112.85 रुपयात काम चालतं. दॅट इज अ ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. नेट इन्कम 25% वाढलाय. नेट इन्कम, नेट येणारा नेट इन्कम वर्षानुवर्षे 25% वाढलाय. मागच्या वर्षी 100 रुपयाचा नेट इन्कम यायचा, आता 125 रुपयांनी आलाय. दॅट इज अ ग्रेट. नेट प्रॉफिटचं मार्जिन, म्हणजे प्रॉफिट किती मार्जिनने वाढलंय, मागचं प्रॉफिट आणि हे प्रॉफिट कितीने वाढलंय, ते सुद्धा 15% वाढलंय. ग्रेट. अर्निंग पर शेअर 25% वाढलंय. किती चांगले आकडे आहेत हे. कॅश आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स याचे इयर ऑन इयर 23% वाढलेत. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी 23% शॉर्ट टर्मचे इन्व्हेस्टमेंट्स वाढले आहेत. टोटल अशिट्स 19% वाढले. ग्रेट थम. लायबिलिटीज म्हणजे देणी, अशिट्स म्हणजे येण्यापेक्षा देणी जास्त आहेत, असणारच, कारण टेक कंपनी आहे, एवढं तर त्याने सहन करायचंच आहे. हे कुठलं आहे, द फर्टिलायझर्स अँड केमिकल. ओके, त्रावणकोरची कंपनी, अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज. आता ना, देर आर 2 टाइप्स ऑफ कंपनीज इन दिस सेक्टर. वन इज गव्हर्नमेंट कंपनीज, सेकंड इज प्रायव्हेट कंपनीज. ओके, प्रायव्हेट कंपनी प्रॉफिट याच्याकडे भर देतात. गव्हर्नमेंट कंपनी हे चॅरिटी, फलाना, ढिमकाना, डिस्काउंट, डिव्हिडंड याच्यावर जोर देतं. लक्षात ठेवा, मी सांगतोय हे पुढे तुम्हाला रिफ्लेक्ट होईल. बघा, ही त्रावणकोर कंपनी आहे, इथे आपला एम्ब्लम आहे, सत्यमेव जयते. फॅक्ट अबाउट फर्टिलायझर. हे फर्टिलायझर आहे भारतीय जन उर्वरक परियोजना, याच्या अंडरच सगळे खतं विकली जातात. लक्षात ठेवा, पूर्वी खताच्या बोरीवरती, खताच्या पोत्यावरती त्या कंपनीचं नाव मोठं असायचं, आता बदललंय. आता जवळपास 30-40% हेच नाव मोठं असतं, भारतीय NPK, भारत NPK, आणि मग त्याचं नाव खाली असतं तुमची जी कंपनी असेल ती. का माहिती आहे का, तुम्ही मार्केटिंग केमिकलचं करताय ना की स्वतःच्या कंपनीचं. हे केमिकल बनवायला भारतीय गव्हर्नमेंट मोकार सबसिडी देते. मग जर भारत सरकार सबसिडी देते तर भारत सरकारचं नाव पाहिजे. मला माहिती आहे, कारण मी माझी ॲग्रीची मेन्स दिलेली, मला वाटतं 22ची मुख्य परीक्षा दिलेली, हे राजपत्रित कृषी MPSCचे. त्याच्यात हे प्रश्न आले होते. दॅट वॉज सो शॉकिंग. मी अभ्यास करताना मला खूप शॉक झालो. ही खूप चांगली गोष्ट आहे. बघा, खाली कंपनीचं नाव आहे, वरती भारतीय जन उर्वरक परियोजना हेच आहे नाव वरती, आणि हा लोगो. ओके, हे काय आहे, तर कॉम्प्लेक्स फर्टिलायझर, स्ट्रेट फर्टिलायझर, ऑर्गॅनिक सगळं देतं. कॉम्प्लेक्स म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, स्ट्रेट म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, एका बोरीतून एकच गोष्ट मिळते. अख्ख्या पोतातून N मिळतं तर स्ट्रेट, अख्ख्या पोतात NPK तिन्ही पण मिळतात, नत्र, स्फुरत, पालाश, तर ते कॉम्प्लेक्स. ऑर्गॅनिक इज ऑर्गॅनिक थिंग. पुढे गेलात तर पुढे काय येतं, द फर्टिलायझर अँड केमिकल त्रावणकोर काय विकतं बघा, कॉम्प्लेक्समध्ये तिन्ही गोष्टी विकतं. आणि हे आहेत ऑर्गॅनिकवाले, हे आहेत हे बघा, जिथे सबसिडी उचलली आहे तिथे भारतीय जन उर्वरक परियोजनाच, आणि जिथे सबसिडी उचलली नाही तिकडे डायरेक्ट त्यांचं नाव. फॅक्ट 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 फॅक्ट. बघा, सबसिडी उचललंय इम्पोर्टेड प्रोडक्ट्स, तर ते गव्हर्नमेंटचं नाव. खाली त्याचं जे काय असेल ते कॉन्टेंट, जे काय असेल ते बघा. इथे भारत NPK 15-15-15 म्हणजे आपलं सुफलासारखं त्यांचं कॉन्टेंट आहे. 15-15-15चा अर्थ N15, P15, K15 असं होतं. ऑर्गॅनिक मॅन्यूर पण विकतात हे. बघा, 43% ग्रोथ आहे. 43%. अरे, 1.5 पैसे झाले तुमचे. 1012, 600, 700 पासून वर उचलला येतो. जनरली 1100 पर्यंत गेला होता बाबा. ॲव्हरेज व्हॉल्यूम चांगला आहे. PE रेशो खूपच मोठा आहे रे, भयानकच, डोक्याच्या बाहेर. इयरची रेंज 500 ते 1100. ग्रेट, बिग थम फॉर दॅट. पुढे बघायला गेला तर याचं सगळंच निगेटिव्ह आहे. गव्हर्नमेंटची कंपनी आहे, रेव्हेन्यू खड्ड्यात गेलाय. रेव्हेन्यू म्हणजे येणारा इन्कम 19% मायनस आहे मागच्या वर्षीपेक्षा. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 18% कमी झाले आहेत. नेट इन्कम 71% कमी झालं आहे. अत्यंत बावळट काम आहे. पण इन्व्हेस्टमेंट वाढली आहे. अशिट्स 2% वाढले आहेत. लायबिलिटीज फक्त 3% वाढले आहेत. हे जरा विचित्र आकडे त्याचे, अभ्यास करा. खूप लो रेटला मिळाली तर उचला. PI इंडस्ट्रीज खूप नाव आहे मोठं याचं. PI इंडस्ट्री काय करतं, क्रिएटिंग अ डिफरन्शिएटेड ऑफरिंग बाय अ कनेक्टिंग सायंटिफिक प्लॅटफॉर्म, टेक्नॉलॉजीज अँड इनोव्हेटन ब्ला ब्ला ब्ला. ॲग्रिकल्चर सायन्समध्ये. ओके, R&D चांगलं आहे PIचं. हेल्थ सायन्स, ओके, मोकार चांगलं काम करतंय. 23% अप, 6 महिन्यात 45 डिग्री चढणारा ग्राफ. ॲक्च्युअली 23 नाही, पण 40%च पाहिजेत, पण वरून खाली आला म्हणून जरा कमी दिसतंय. PE रेशो 36, ग्रेट. 30-35च्या आसपास चांगला PE रेशो पकडा. मार्केट कॅपिटल ट्रिपल डिजिट बिलियन, खूप चांगला आकडा आहे. ॲग्रिकल्चर कंपनीसाठी 3 डिजिट बिलियन आहे. ही खरंच खूप भारी गोष्ट आहे बरं का, खूप जास्त भारी. डिव्हिडंड सुद्धा 0.5% देतोय, चांगली गोष्ट आहे.
आकडे रेव्हेन्यू 4% वाढले, ऑपरेटिंग एक्सपेन्स 12% ओके आहे त्याचे. नेट इन्कम कमी झालं आहे, नेट प्रॉफिट मार्जिन पण कमी झाले. काही खूप चांगली गोष्ट नाही आहे, पण खूपच कमी, -1% आहे. हे ॲडजस्ट करण्यासारखे आकडे आहेत. कॅश आणि शॉर्ट टर्मचा इन्व्हेस्टमेंट 4% कमी झाला आहे. काय सो गोष्टी आहेत. स्टॉक पण सो आहे. खूप कमी रेटला मिळत असेल तर पे रेशो चांगला आहे, कंपनी चांगली आहे, याचं फाउंडेशन चांगलं आहे. ही फॉरेन कंपनी भारतामध्ये R&Dत काम करते. लक्षात ठेवा, भारतापेक्षा विदेशात ॲग्रिकल्चरचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट खूप चांगलं आहे. म्हणजे विदेशातली कंपनी आहे, त्याचं नाव आहे मोन्सॅन्टो. मोन्सॅन्टो ही अमेरिकेतली कंपनी आहे. त्या मोन्सॅन्टो या अमेरिकन कंपनीच्या R&D एक डिपार्टमेंट आहे, त्याचं बजेट भारतातल्या अख्ख्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या, ॲग्रिकल्चर मिनिस्टरच्या बजेटपेक्षा एवढं जास्त असतं. एक देश चालवू शकते मोन्सॅन्टो, इतकी जबरदस्त कंपनी आहे. हे तुम्ही ऐकता ना, जेनेटिकल मॉडिफाईड वांग, GMO कॉटन, BT कॉटन, ते मोन्सॅन्टोची देण आहे. अरे ते DNA तयार करतं, असं लय विचित्र कंपनी आहे. अजून भारत कोसो दूर आहे ह्या गोष्टीपासून. अजून आपण ते शेणखत आणि गोमूत्र आणि ते पंचगव्य याच्यातच अडकलोय आपण. ती गेली पुढे चरचरून. येणारे आजार हे शेणाने गोमूत्राने थांबणारे नाही आहेत, हे डोक्यात राहू द्या. ते फक्त इम्युनिटी वाढवतं. येणारे रोग आहेत ना, असं म्हटलं पण जातं, आता या गोष्टी मी सपोर्ट करत नाही, पण काही रोग हे मोन्सॅन्टोच घालत असतं. आमचेच प्रोडक्ट वापरा आणि ह्या रोगांना घालवा, असं काही राजकारण ते करतात, कारण तेवढ्या लेवलला ते आहेत. ती एक कंपनी एखादा देश विकत गेला असं. पाकिस्तान त्याचं कर्ज ते अशी भागवेल. त्याचं एक HR डिपार्टमेंट आहे ना, एक HR डिपार्टमेंट ते पाकिस्तानचं अख्खं कर्ज भागवू शकतं, एवढी त्याची ताकद आहे. लिव्हिंग असाइड बाकीच्या गोष्टी, चला पुढे. UPL भारी कंपनी, भारी काम. स्विंगसाठी मी बऱ्याच वेळा वापरले, इन्व्हेस्टमेंटला वापरले, पण खूप काही रिटर्न आले नाहीत माझे. द ग्लोबल लीडर इन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर सोल्युशन, खरंच आहे ग्लोबल लीडर, मानलंच पाहिजे. 5th इन द इंडस्ट्री, लीडर इन बायो सोल्युशन्स, रेव्हेन्यू मोकार बिलियनमध्ये याचा. त्याची तोडच नाही, UPLचा तोडच करायची नाही. UPL ही फॉरेन कंपनी भारतात काम करते, बायो सोल्युशन्स देईल, क्रॉप प्रोटेक्शन म्हणजे ते नाही का, हर्बिसाईड, फंगिसाईड, इन्सेक्टिसाईड, सीड ट्रीटमेंट. ओके, हे पण सांगतो तुम्हाला. हर्बिसाईडचा अर्थ असतो, हर्बचा अर्थ असतो तण. ओके, वीड म्हणजे काय ते अनवॉन्टेड प्लांट ॲट अनवॉन्टेड प्लेस इज नोन ॲज वीड. म्हणजे लावलंय आपण गव्हाचा प्लॉट, त्यात मक्याचं एखादं झाड उगवून आलं तर ते तण झालं. लक्षात ठेवा, मान्य ते मक्याचं आहे, पण ते अनवॉन्टेड आहे ना. म्हणजे तुम्ही शेत लावलंय मक्याचं आणि त्याच्यामध्ये काँग्रेस उगवून आलं तर ते काय झालं, तण झालं. ओके, हर्बिसाईड म्हणजे तणनाशक, फंगिसाईड म्हणजे फंगस मारणारे, भूर लागतं ती फंगस. इन्सेक्टिसाईड म्हणजे किडे, आळ्या, उडणारे किडे, रसशोषक किड्या, यांना मारणारा इन्सेक्टिसाईड. सीड ट्रीटमेंट म्हणजे बिया असतात, त्यांना झायरम लावतात ते, त्याच्यामध्ये पण 2-3 प्रकार येतात. सीड ट्रीटमेंट म्हणजे काय, अशीच बी घेतली आणि पेरली तर काम चालत नाही, ते कुजून जातील खाली, किंवा किडे, मुंग्या, आळ्या काही पण खाऊन टाकतील, नाही तर पक्षी येतील खाऊन टाकतील. झायरम असतात ना, थायरम पावडर आहे, ही लावली म्हणजे ती बियाच्या वरच्या टर्फलला लागली जरी ना, तर ती आत जाते आणि आतमधल्या फंगस सुद्धा मारून टाकते. म्हणजे त्याच्या आतमध्येच एखादा आजार असेल बीच्या आतमध्येच, तर तो आजार सुद्धा नष्ट करायची ताकद आहे या सीड ट्रीटमेंटला. सीड ट्रीटमेंट खरंच खूप गरजेचं आहे, खरंच. म्हणजे शेतातच नाही, माणसात पण गरजेचं आहे. गर्भ असेल तर त्याला गर्भधारणाच्या अवस्थेत त्या स्त्रियावरती केलेले आपण जे काही उपचार असतील, म्हणजे खाण्याचे, पिण्याचे, सुवर्णभस्म किंवा चांदी भस्म, मोती भस्म, प्रवालपिष्टी, ह्या गोष्टी, मेडिटेशन, ध्यान, चांगल्या गोष्टी ऐकणं, त्या जसं काम करतात, हे बीज प्रक्रिया याच्यामध्ये येतं. हे सगळीकडे करायची आहे. आपण सुद्धा ट्रेडिंगला उतरण्याच्या आधी स्वतःवरती ज्या ट्रीटमेंट तुम्ही आता करताय, हे लेक्चर बघताय, तुम्ही स्वतःवर प्रक्रिया करताय. हीच प्रक्रिया उतरणार आहे रे नंतर तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये. आता आम्ही काय करू, ह्या वेळेला फक्त तुम्हीच मदत करता, बाकी कोणी करत नाही. ही बीज प्रक्रिया जी मी तुमच्यावर आता करतोय, ही आपल्या प्रोसेसमध्ये चालली आहे. ती सीड ट्रीटमेंट. ॲडजॉन्ट्स म्हणजे काय असतात, तुम्ही फवारणी केली पण ते पाण्याचे थेंब पडले पानावरती आणि गळून गेले, काय अर्थ आहे याला, बरोबर. ते चिकटले पण पाहिजे ना, यासाठी ॲडजॉन्ट्स येतात काही. जाऊ दे, सर्फेक्टन्स, ॲडजॉन्ट्स ही मोठी गोष्ट आहे. कोलॅबरेटिंग विथ फार्मर्स टू टेक 1 GT ऑफ 1 टन ऑफ CO2 आउट ऑफ द ॲटमॉस्फिअर बाय 2040. क्या बात आहे. UPL भारी काम करतं. UPL 10% अप आहे. बोललो की नाही, स्विंगसाठी खूप भारी आहे. मी स्विंगला याला वापरलाय सुद्धा. म्हणजे 640ला मी टॉपलाच बाय केला होता, पण मी तो विकला, 660च्या आसपास विकला, याच टॉपच्या आसपास मी विकला, परत तुम्ही घेतलाच नाही. पी रेशो 56 आहे, जरासा जास्त आहे, 50 वगैरे ठीक होता याचा. इयरची रेंज याची 480 पासून 735 पर्यंत आहे. ग्रेट डिव्हिडंड देतोय तो £1 पुढे बघायला गेलात तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. रेव्हेन्यूचा 8% वाढला आहे. सॉरी ऑपरेटिंग एक्सपेन्सेस त्याचा 7-8% वाढला आहे. इन्कम याचा मोकार वाढलंय हो. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी काहीतरी चांगले प्रॉडक्ट घातले असणार, जेणेकरून नेट इन्कम वाढला. नेट प्रॉफिटचं मार्जिन वाढलंच नेट इन्कम वाढल्यामुळे. अर्निंग पर शेअर सुद्धा मोकार वाढलाय, खूप चांगली गोष्ट आहे.
ओके. बँड्रा वेस्टला याचं हेडक्वार्टर आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. 1970ची याची स्थापना आहे. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट याच्या चांगल्या आहेत. टोटल असेट्स वाढल्यात, टोटल लायबिलिटीज कमी झाल्यात. ग्रेट थंब फॉर UPL. ते का खूप कमी रेटला मिळाला तर UPL मी अजून घेण्याच्या इच्छेत आहे. तयारी तर मी याला घेऊ शकतो, पण PE रेशो कमी झाल्यावर. पुढे बघितलात तर कोण आहे? सुमितो केमिकल्स. केमिकल्सचा अर्थ हे फर्टिलायझर तयार करणारी कंपनी. चलो डिजिटल हो जाए. ओके. न्यूट्रिशन ग्रोथ एनहान्सिंग क्वार्टरली. ओके. 200+ ब्रँड्स आहेत, 25+ पार्टनर्स आहेत. ओके. पेटंट्स आहेत. हे पार्टनर नाही, पेटंट. 25+ पेटंट, 200+ रजिस्ट्रेशन्स आहेत त्यांचे. एम्प्लॉई पण 1500+ आहे. चांगली गोष्ट आहे. चलो बिझनेस अँड प्रोडक्ट्स. काय काय प्रोडक्ट्स आहेत बाबा यांचे? तर डोमेस्टिक बिझनेस पण आहेत, इंटरनॅशनल बिझनेस पण आहे. म्हणजे सुमितो एक्सपोर्ट करतं. ग्रेट. आफ्रिकन कंट्री देत असेल काहीतरी. क्रॉपचं प्रोटेक्शन, फवारण्या, कीड बीड. बायोलॉजिकल्स. ओके. बायोलॉजिकल्स हा काय विषय माहिती आहे का? ड्यू टू इट्स रिच बायोडायव्हर्सिटी, इंडिया ऑफर्स प्लेंटी ऑफ स्कोप इन टर्म्स ऑफ sources of natural biological control organism as well as natural plant based pesticide. Plant based pesticide म्हणजे काय असतात माहिती आहे का? जे एखाद्या झाडाच्या रसापासून काढल्या जातात, जे झाडाला प्रोटेक्शन देतात. म्हणजे सांगू तुम्हाला, अझाडिरेस्टा इंडिका म्हणजे नीमचा पत्ता, निमका पत्ता कडवा आहे पण ते काम भारी करतं. नीमचा पत्ता काय करतं माहिती आहे का? त्याचा अझाडिरेस्टा इंडिकामध्ये अशा काही गोष्टी आहेत ना ज्या बिटरनेस तयार करतात. ते झाडावरती फवारलं तर बरेच किडे त्याची पानं खात नाहीत. एवढंच नाही, जर अझाडिरेस्टा इंडिका काही कीटकांच्या अंगावर जरी पडलं तर ते किड्यांचा सत्यानाश करतात. किड्यांच्या अंड्यांवरती पडलं तरी सत्यानाश करतात. जर गावात असाल किंवा गावाकडून मित्र येतोय तर त्यांना नीमची पानं वगैरे आणायला सांगा. रोजच्या आंघोळीच्या पाण्यात, पाणी गरम करताना किंवा गरम झालेल्या पाण्यात थोडेसे टाका आणि त्याच्यातून आंघोळ करा. खरंच शुद्ध स्नान होतं. हे निमाची पानं असतात ना, ह्याला खूप आपल्या आध्यात्मिक गोष्टीत पण महत्त्व आहे आणि लौकिक जीवनात पण महत्त्व आहे. खरंच वापरा बरं का. निमची पानं 4 खावा, त्याच्या कांड्याने दात घासा. तुमच्याकडे किती सेन्सोडाईन असेल, पतंजली दंतकांती असेल तरी त्याने घासा. खरंच खूप भारी असतात. नीमचं पान आहे ना, त्याला मी मिरॅकल, कल्पवृक्ष म्हणेन मी त्याला. दुसरं खूप छान उपयोग आहेत त्याचे. तर ना हे जे आहे ना, हा बग हा खूप छान दिसतो. ह्याला नीट बग. हा आहे लेडीबर्ड बिटल. हा काय करतो माहिती आहे का? हा रसशोषक किडे असतात किंवा त्यांच्या आळ्या असतात, ह्यांना डायरेक्ट तो खातो. जातो, पकडतो आणि खाऊन टाकतो. एक किडा 40 किड्यांना खातो. हा कुठे दिसला तर कृपया याला मारू नका. किंवा असे काही पेस्टिसाइड काढलेत आता कंपन्यांनी, सुमितोसारखे काही कंपन्या असतील यांनी काढले आहेत, जे फक्त टार्गेटेड पेस्टना मारतात. म्हणजे आळ्या बिळ्या त्यांनाच मारतात, यांना मारत नाहीत. कारण तुम्ही एकदा फवारलात तर हे मित्र कीटक पण मरतात आणि शत्रू कीटक पण मरतात. तुमची बायोडायव्हर्सिटी बिघडते. तुम्हाला बायोडायव्हर्सिटीवर एक छान गोष्ट सांगू का? देर इज वन इफेक्ट, इट्स नोन ॲज बटरफ्लाय इफेक्ट. कोण UPSC करत असेल तर त्याला माहिती असेल. बटरफ्लाय इफेक्टचा अर्थ काय माहिती आहे का? एक एवढीशी गोष्ट आहे ना, ती एवढी मोठी गोष्ट आणू शकते. म्हणजे एक फुलपाखरू एक टॉर्नेडो आणू शकतो. एवढी ताकद त्या फुलपाखरात आहे. म्हणजे एखाद्या फुलपाखराने काही पंख जास्त मारले तर ते मायक्रो ॲटमॉस्फिअर बदलतं. एवढंसं, म्हणजे त्या हवेच्या स्तंभाचा तेवढा दाब बदलेल. त्या दाबामुळे शेजारचा दाब त्याच्यावर ट्रान्सफर होईल. कदाचित तिकडची माती सरकेल. सरकलेल्या मातीमुळे तयार झालेल्या दाबामुळे शेजारची हवा या हवेत येईल. याच्यामुळे कदाचित बाकीची हवेचा दाब इथे अट्रॅक्ट होईल आणि हा हवेचा दाब असा मोठा मोठा करत वरच्या ढगांना फिरवेल. विजेचा गडगडाट होईल आणि हे एवढं मोठं वादळ तयार होईल की त्या ठिकाणी एखादा टॉर्नेडो सुद्धा येऊ शकतो. एक फुलपाखराचा पंख काय करू शकतो हे डोक्यात ठेवा. असं होतं. त्याला म्हणतात बायोडायव्हर्सिटिकल चेंज. कुठल्याच गोष्टीला छोटं मानायचं नाही. आपण हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला जिवंत मानतो आणि चालताना पायाखाली मुंग्या पण मरू नये याची काळजी घ्या म्हणून आपण सांगतो. ते उगीच सांगत नाही, याच गोष्टीमुळे सांगतो. चीनने काय केलेलं की चिमण्या हे खातात. काय खातात? दाणे खातात. त्यामुळे 20-25% आपलं उत्पन्न कमी होतं असं काहीतरी डोक्यात धरून चीनचा माओ जेडॉंग हा त्यांचा लीडर होता. त्याने सांगितलेलं लोकांना की जो चिमण्या मारेल त्याला अवॉर्ड द्या. चिमण्या मारा बिंदास, जेवढ्या चिमण्या दिसतील तिथे चिमण्या मारा. म्हणून त्यांनी गावागावात ढिंडोरा पेटून मोकार मोहिमा काढल्या. सुट्टीच्या दिवशी लोक बाहेर पडायचे हातात गलोल घेऊन. दिसली चिमणी की मार. धनुष्यबाण घेऊन, काय बंदुका, छरे जे काय असून त्यांनी चिमण्या इतक्या मारल्या. लोकांनी चिमण्यांची माळ करून गळ्यात घातली. गृहिणींनी चिमण्यांचे मस्त जिन्नस करून खाल्ले असतील त्यांनी. असे मेंढकं खाणारे ती लोक. काय काय खाल्लं असेल त्यांनी. 1-2 वर्ष असा दुष्काळ पडला. चिन्यांना खायला काही मिळालं नाही. माती आणि दगडं खात होती चिनी, काही खात होती.
होतं. हां, बायोडायव्हर्सिटी हलते. अजिबात छेडछाड करायची बायोडायव्हर्सिटीशी. आपल्या जे परंपरागत ज्ञानाने सांगितलं आहे ते बरोबर सांगितलं आहे. हे मायक्रोब्स, हे जीव, जंतू, कीटक प्रत्येकाचं त्याच्या जागेवर उत्तम प्रकारे काम आहे. तो त्याची कामं करतोय, त्याला त्याचं काम करू द्या. आपण आपल्यापुरतं बघा आणि पुढे जावा. उगीच त्यांच्या नादाला लागू नका. बायोडायव्हर्सिटी खूप गरजेची आहे आणि बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्शन करणारे जर का ते काही पेस्टिसाइड वापरत असतील तर बिग दम फॉर सुमितो. यू आर गोइंग सो ग्रेट. प्लांट न्यूट्रिशन अँड प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. ओके, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर ही एक वेगळी गोष्ट आहे. त्याला PGR म्हणतात. म्हणजे काय माहिती आहे का, द्राक्ष उत्पादकांना माहिती असतील ते जिब्रॅलिक ॲसिड वगैरे फवारतात. GR काय करतं माहिती आहे का, जिब्रॅलिक ॲसिड आहे ना, हे एखाद्या गोष्टीला वाढवतं. एवढीच केळी असतील त्याला डीप करतात किंवा स्प्रे करतात, एवढी केळी होतात. हायब्रिड केळी बघितलात, एवढी लांबडी हायब्रिड केळी आहेत, बरोबर. द्राक्ष कार वाढलेली टप्पुरी द्राक्ष. अरे एवढंच नाही, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर तर असे पण आले आहेत. हे ॲक्च्युली प्लांट ग्रोथ रेग्युलेटर प्लांटच्या आतमध्येच तयार होतात. ते आतच जेवढे तयार होतात तेवढेच ते चांगले आहेत. तुम्ही त्याला वरून फवारताय तर उगीच लाल केलेली ती नाही का डाळिंब असतात, डाळिंब लाल होण्यासाठी एवढे इंजेक्शन मिळतात, एवढे ते इंजेक्शन ते फवारतात आणि उगीच लाल होतात ते डाळिंब, मोकार लाल झालेली. आता तुम्ही गाजरं बघत असाल, पूर्वीची आपली गाजरं वेगळी होती आणि आता उगीच कलरवाले गाजरं आली आहेत. फवारण्या पण करतात आणि त्यातले ते हायब्रिड जीन्स सुद्धा आहेत. काही नाही, हे पानचटपणा आहे पूर्ण PGR मध्ये. पण ठीक आहे, आता काय एवढी माणसं खाणारी तोंड आहेत, त्यांना भारी दिसलं पाहिजे. टेबल टॉपला ठेवायला काही दर्शक म्हणजे डेमो पीस असतात ते असे तयार केले जातात. हे खूप कॉम्प्लेक्स आहे. हे काय सांगू तुम्हाला, जेवढं सांगू तेवढं कमी आहे तुम्हाला. सुमितो केमिकल्स हा 6 महिन्यामध्ये छानपैकी वर गेला. 19-20% ग्रोथ आहे. अरे वर्षामध्ये म्युच्युअल फंड एवढा देत नाही, एवढा एका स्टॉकने दिलाय 593. दॅट इज सो ग्रेट. हा वर चाललाय. मार्केटचं व्हॉल्यूम याचं ओके ट्रिपल डिजिट बिलियन आहे. 297 जवळपास 300 बिलियनची कंपनी आहे. ग्रेट. 53 पी रेशो. आता या सेक्टरचा पी रेशो आहे ना, हा 50-53 हाच आहे. ठीक आहे. इयरची रेंज 450 पासून 600 आहे. चांगली रेंज आहे याची. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहे. रेव्हेन्यू 10% पॉझिटिव्ह आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 10% पॉझिटिव्ह आहे. नेट इन्कम 36%. सो ग्रेट. नेट प्रॉफिटचं मार्जिन 23%. अर्निंग पर शेअर 36% वाढलंय. सगळ्या गोष्टी छान प्रपोर्शनेट वाढल्या आहेत. बिग थंब फॉर सुमितो. सुमितोचे शॉर्ट टर्मच्या इन्व्हेस्टमेंट 22% वाढले आहेत. टोटल अशिट्स 19% आणि त्याच्या आसपासच लायबिलिटीज वाढल्या आहेत. थंब फॉर सुमितो. स्वस्त मिळाला तर सुमितोला मी 100% घेणार. पुढे बघाल तर बायर्स इंडिया लिमिटेड खूप भारी कंपनी आहे, खूप जास्त भारी. बायर्स प्रत्येक क्षेत्रात आहे. बायर्स बघायला गेलात, पार्टनर फॉर स्मॉल होल्डरिंग फार्मर. अरे बायर सगळीकडेच काम करतं, त्याच्याबद्दल बोलणंच कमी आहे. बायरचे केमिकल्स आहेत फवारण्याचे, प्लांट प्रोटेक्शनचे. फाइंड अ बायर प्रोडक्ट. ओके. एफर्ट्स अ साईड इफेक्ट. ओके, क्या बात आहे, साईड इफेक्टवर पण काम करताय तुम्ही. बायर क्रॉप सायन्स आहेत ना, याचे मला वाटतं किड्यांवरती फवारण्याचे इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड मोकार आहेत भरपूर. बघा हा 4500 4800चा शेअर 6000 6500 पर्यंत गेलाय. परत तो खाली आलाय, म्हणजे तो चांगल्या रेटला आलाय. जर का हा मला 5500च्या आसपास मिळतो तर आय विल डेफिनेटली गो फॉर बायर क्रॉप सायन्स. पी रेशो 42 आहे. ग्रेट. 50च्या आसपासच आहे, 50पेक्षा कमी आहे, चांगली गोष्ट आहे. मार्केट कॅपिटल ट्रिपल डिजिट बिलियन आहे, 250. सुमितो 297, हा 251. ग्रेट. चांगलं आहे. जेवढे पैसे जास्त तेवढे R&D चांगली. अरे बापरे, आकडे खराब आहेत. नेट इन्कम याचं कमी आलंय, नेट प्रॉफिटचं मार्जिन कमी आलंय. करा मार्केटिंग करा, वाढून जाईल. अर्निंग पर शेअर सुद्धा कमी आलंय. ओके, त्यामुळे हा अजून खाली उतरण्याची शक्यता थोडीशी दिसते याची. पुढे बघायला गेलात तर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट याची कमी आली आहे 23%. अशिट्सपेक्षा लायबिलिटी खूप वाढल्या आहेत. बाबा अजून खाली येऊ शकतो. लायबिलिटीमध्ये देणी वाढली आहेत या कंपनीची, पण येणी मात्र कमी आहेत. ओके, चंबळ फर्टिलायझर अँड केमिकल लिमिटेड. चंबळ कुठे येतं माहिती आहे ना, चंबल के डाकू. चंबळ फर्टिलायझर काय म्हणते, वी आर द लार्ज पॉप्युलेशन बेस इंडिया रिक्वायर अ रॉबस्ट मॉडर्नायझेशन ॲग्रिकल्चर सेक्टर टू एन्श्युअर अ फूड सिक्युरिटी इट्स पॉप्युलेशन. इन ऑर्डर टू मीट द फूड ग्रेन रिक्वायरमेंट. फूड ग्रेनची रिक्वायरमेंट आपल्याला कमी करण्यासाठी, काय ते मीट करण्यासाठी ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी वाढवायला आम्ही काम करतोय. चंबळ फर्टिलायझर नियरली 13% द टोटल युरिया प्रोडक्शन, अख्ख्या युरिया म्हणजे नायट्रोजनचा युरिया टॉप आहे, ते 13% युरिया आम्ही तयार करतो. खूप चांगली गोष्ट आहे. युरियाला डिमांड कमी होणार नाही, वाढत जाणार, वाढत राहणार आणि वाढतच राहणार आहे ती. काय करतं, उत्तम यांचा ब्रँड नेम आहे बघा. उत्तम आहे काय, हे उत्तमच उत्तम आहे सगळ्याचं. उत्तम नीम युरिया, उत्तम DAP म्हणजे उत्तम MOP डाय अमोनियम फॉस्फेट. ओके, हे तुम्हाला नीट समजावून सांगतो. काय आहे, माझ्याकडे युरिया आहे एवढा आणि तुम्ही शेतात दिलं आहे सगळीकडे, आणि पाऊस पडला किंवा मी त्याच्यानंतर पाणी दिलं, तो विरघळला आणि त्याचं सगळं नायट्रोजन शेतात झालं. आणि पाणी आहे ते खाली जाणार. खाली जाणार म्हणजे किती खाली जाणार, तुमचं हे आहे सॉईल झोन, ह्याच्या खाली 1-2 फूट तुमची मुळं आहेत, त्याच्या खाली युरिया गेला तर
मुळांना काय मिळणार? कर्म. त्यामुळे युरिया वाहून जातो, त्याच्यामुळे तुमचं पोल्युशन जास्त होतं. म्हणजे हे वाहून गेलेला युरिया पाण्यात उतरतो, हे पाणी विहिरीत जातं किंवा नदीत जातं. नदीमध्ये युट्रिफिकेशन होतं, म्हणजे जास्त नायट्रोजन झाल्यामुळे नद्यांमध्ये शेवाळ येतात किंवा शेतातल्या विहिरींमध्ये शेवाळ येतात आणि सगळं पोल्युशन तयार होतं. झालं काय पाहिजे, ह्या युरियातून हळूहळू हळू नायट्रोजन बाहेर पडत राहिला पाहिजे. पाणी किती पण द्या, पण तो विरघळून नायट्रोजन खूप कमी 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 देत राहिला पाहिजे. तर तो ह्या रूट झोनमध्ये, रायझोस्पियर म्हणतात त्याला, ह्या रायझोस्पियरमध्ये तो सगळा नायट्रोजन राहील आणि तो झाडाला मिळत राहील, झाड पुढे जात जाईल. अजून एक गोष्ट होते, युरिया काय करतं, युरिया हा दुधामध्ये मिक्स करून वापरला जातो, जेणेकरून दुधाचं SNF आणि तुमचं बाकीच्या गोष्टी वाढल्यासारख्या दूध घट्ट वाटतं. युरियावरून भरपूर गोष्टीत भेसळ म्हणून वापरला जातो. पण यांनी काय केलं, नीम वापरला. नीम चिलेटिंग एजंट आहे. चिलेट म्हणजे काय, पंजा. असं पकडतं आणि हळूहळू नायट्रोजन बाहेर सोडतं. त्यामुळे फायदा काय होतो आपल्याला, फायदा असा होतो की एकतर नायट्रोजन हळूहळू रायझोस्पियरमध्ये जातो, किती पण पाणी द्या, भरपूर नायट्रोजन सुटून तो काय ते खाली जाऊन पोल्युशन करत नाही, कामाला येतो. एक. आणि दोन म्हणजे होतं काय, या सगळ्या गोष्टींमुळे जो युरियाचा ऱ्हास आहे, म्हणजे युरिया आपण वापरतो एखाद्या गोष्टीत मॅन्युप्युलेशन करायला, करप्ट करायला, दुधामध्ये वगैरे, तो वापरता येत नाही. नीमवाला युरिया जर का तुम्ही दुधात घातला तर नीम कसं होणार, कडवट होणार की नाही ते सगळं दूध, बरोबर. त्यामुळे याचं मॅल प्रॅक्टिसेस आहे ते पण कंट्रोल होतील. म्हणून आत्ताच 1-2 वर्ष 3 वर्ष झाले असतील, नीम कोटेड युरिया आपण वापरायला लागलो. युरियामध्ये 46% नायट्रोजन असतं, म्हणजे 1 किलो युरियातून फक्त 46 म्हणजे 460 ग्रॅमच फक्त तुम्हाला नायट्रोजन मिळणार, बाकी सगळं फिलर मटेरियल असतं. DAP, डाय अमोनियम फॉस्फेट. युरियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. अमोनियम फॉस्फेट या प्रकारातला युरिया वेगळा असतो. काही पिकांना, म्हणजे जसं तुमचं शुगर केन आहे, म्हणजे त्याला काय म्हणतात, ऊसामध्ये डाय अमोनियम दिला जातो. परत तुमचा शकरकंद म्हणजे ते शुगर बीट आहेत, ह्याच्यामध्ये या प्रकारचा दिला जातो. प्रत्येकाची भूक वेगळी असते. भातासाठी, राईससाठी नायट्रोजन कोणत्या स्वरूपात द्यावा, नायट्रेटमधला द्यावा. तर आणि शुगर केनसाठी म्हणजे ऊसासाठी नायट्रोजन हा वेगळ्या स्वरूपात द्यावा. प्रत्येकाचं स्वरूप वेगवेगळं असतं, त्यानुसार वापरायचा असतो. MOP, म्युरेट ऑफ पोटॅश, ह्याच्यातून P म्हणजे पोटॅश मिळतं. SSP सिंगर सुपर फॉस्फेट, ज्याच्यातून तुम्हाला फॉस्फेट दिलं जातं. फॉस्फेट ओके. चंबळ फर्टिलायझरने काय केलंय, डोंगर तयार केलाय. सुरुवातीला एकदम वर गेला, झमकन खाली पडला. किती गेला, 550-650 पर्यंत गेला. त्याच्यानंतर तो 550ला परत पडला. स्टील तो ग्रीनमध्ये आहे. 6 महिने स्वतःला ग्रीन ठेवलं. बिग थंब. P रेशो 12, खूपच कमी P रेशो आलाय. बापरे, याचा रेव्हेन्यू पण कमी झालाय, याचा नेट इन्कम सुद्धा कमी झालाय आणि बऱ्याच गोष्टी रेड आहेत, बऱ्याच गोष्टी याच्या ग्रीन पण आहेत. याच्यामध्ये अजून बघा, याचं नेट प्रॉफिट, नेट इन्कम वाढलंय. फक्त ग्रॉस रेव्हेन्यू आहे तो कमी आलाय. पुढे बघितलात तर बॅलन्स शीट काय दाखवते, पूर्ण रेडच बॅलन्स शीट आहे. टोटल अशीट कमी झाले, टोटल लायबिलिटीज रेड आले आहेत. नाही, हे प्रश्नातीत आहे. याने ह्या शेअरची पुढची ग्रोथ जरा थांबते. कदाचित याचमुळे याने ना इथे डोंगर तयार केला असावा. हा वर गेला, पण ह्याची व्हॅल्यू एवढी नव्हती, त्यामुळे तो खाली आला. ओके, कॉशियस राहायचं अशा शेअरमध्ये. बिझनेस चांगला आहे, पण बाकीच्या गोष्टीचे रेड आहेत. पुढे बघितलात तर हे आहे प्रदीप फॉस्फेट. फेमस आहे, बऱ्याच लोकांच्या पोर्टफोलिओत आहे, माझ्या पोर्टफोलिओत पण हे बराच आधीपासून आहे. हेल्दियर सॉईल, हेल्दियर पीपल. ओके, सॉईल हेल्दी ठेवण्याचं डोक्यात विचार आले त्यांच्या. बघा, प्रत्येक पोत्यावरती भारतीय जन उर्वरक परियोजना आहे, कारण याला गव्हर्नमेंटने सबसिडी दिली आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटचं नाव मोठं आणि कंपन्यांचं नाव छोटं. हा, फर्टिलायझर फॉर एव्हरी टाईप ऑफ सॉईल. सॉईलचे टाईप्स असतात, म्हणजे ब्लॅक कॉटन सॉईल म्हणजे काळी कपाशीची मृदा, जी आपली मृदा आहे, काळी माती. रेड सॉईल असते, त्याच्यानंतर तुमची येल्लो सॉईल असते, त्याच्यानंतर तुमची व्हर्जिन सॉईल म्हणजे डोंगराकडची सॉईल असते. वेगवेगळ्या प्रकारच्या सॉईल आहेत. प्रत्येक प्रकारच्या मातीसाठी वेगवेगळे फर्टिलायझर आहेत. एक डोस सगळ्यांना चालत नाही, एकच गोळी डॉक्टर सगळ्यांना लिहून देत नाही. प्रत्येकाला गोळ्या बदलतात. कोणाला स्ट्रेप्टोमायसिन असते, कोणाला कुठली वेगळी असते, प्रत्येकाला वेगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे त्याच प्रकारे ह्या सुद्धा गोष्टी तशाच काम करतात. प्रदीप फॉस्फेट कम्प्लीट वर चाललंय. फॉस्फेट याचा ग्रोथ कधी थांबणारच नाही. भारतीय मातीत फॉस्फेट कमीच आहे, ते आपल्याला लागणारच आहे. हा 100 पासून 200 गेलाय, लिटरली डबल झालाय बाबा, 130%. P रेशो 22, बिग थंब फॉर दॅट. मार्केट कॅप सुद्धा ट्रिपल डिजिट बिलियन आहे. ग्रेट, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. नेट इन्कम तर 400% वाढलाय. जबरदस्त. बॅलन्स शीट बघायला गेला तर इन्व्हेस्टमेंट मोकार आली आहे. 1000% इन्व्हेस्टमेंट आली आहे. जेवढे ॲसेट तेवढेच लायबिलिटी. बिग थंब फॉर प्रदीप फॉस्फेट. हा मला माहिती आहे, आम्ही बघायचो ना, दर महिन्याला हा ग्रीनच असायचा. वर वाढत. एका साईडला रेसेशन, एका साईडला पडलेल्या सगळ्या गोष्टी, एका साईडला IT खड्ड्यात चाललंय, एका साईडला डिफेन्स एकदम वर चाललंय आणि हा स्टेडीली वर जायचा. प्रदीप फॉस्फेट, बिग थंब फॉर दॅट. चांगला बिझनेस आहे, चांगला शेअर आहे. हा, शारदा क्रॉप केम लिमिटेड. हे
एका IIT पासआउट एका जिनियस माणसाची कंपनी, त्याने त्याच्या मिसेसच्या नावावरती कंपनी चालू केली आहे. खूप छान कंपनी आहे, ॲग्रोकेमिकल आहे, कन्व्हेअर बेल्ट्स, इंडस्ट्रियल केमिकल्स, शारदा बायोसाइड्स, फार्मास्युटिकल सुद्धा आहेत. ग्रेट ग्रेट, प्रत्येक गोष्टीत आहेत. अबाउट शारदा कॉर्पोरेशन, अ बिझनेस वॉज ब्रेन चाइल्ड ऑफ मिस्टर R.V. बुन्ना, अ केमिकल इंजिनियर फ्रॉम IIT बॉम्बे. नाही का सांगितलं तुम्हाला आता, विथ 45 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. शेवटी IIT वाला कंपनी चालवतो ना, ही कंपनी छानच आहे, चालली पण छान, यांच्या सगळ्या गोष्टी ग्रीन आहेत. बायकोच्या नावावरती केली आहे, चांगली गोष्ट आहे. हा अबाउट अस सांगितलं की तुम्हाला आता अबाउट अस. पुढे चला बघा, शारदा 83% अप आहेत. ह्या सेक्टरला तुम्ही इग्नोर करताय. IT तुमच्या आवडीचं सेक्टर खड्ड्यात चाललंय, हे सेक्टर वर चाललंय. 45 डिग्रीचा ग्राफ आहे बघा ना. 400, 450, 500, 600, 700, 800, 900, 1000 क्रॉस. मार्केट कॅप डबल डिजिट बिलियन आहे. कंपनी बारकी आहे पण मॅनेजमेंट मात्र जबरदस्त आहे. पी रेशो 20, बिग थम 20 पी रेशो इज क्वाईट अ ग्रेट पी रेशो. रेंज बघा ना इयरची, 452 पासून डायरेक्ट 1000 क्रॉस. पुढे बघा, सगळ्या गोष्टी ग्रीन आहेत. नेट प्रॉफिटचं मार्जिन तर 500% वाढलंय. अर्निंग पर शेअर 855 वाढलंय. रेव्हेन्यू 36%, बिग थम 36% इज ग्रेट फॉर दॅट. कॅश अँड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट 48, ग्रेट. टोटल असेट 17% वाढलेत, पण लायबिलिटीज त्याच्यापेक्षा जास्त वाढलेत. ठीक आहे, एवढा गॅप आपण बघू शकतो. शारदा, बिग थम फॉर शारदा. छोटी कंपनी, मॅनेजमेंट ओके, प्रोडक्ट चांगले आहेत आणि ग्रोथ पण खूप चांगले आहे. हा जर का स्वस्त मिळाला तर पी रेशो ओके. आय वुड डेफिनेटली ग्रॅब फॉर दिस कंपनी इन्व्हेस्टमेंट पर्पज. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर, भरवशाच्या म्हशीला टोणका. खूप मोठी कंपनी, खूप मोठी कामं, पण गव्हर्नमेंटची कंपनी. प्रायव्हेट गव्हर्नमेंटमध्ये फरक असतो. आजारी पडलात तर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जाल की प्रायव्हेट? इन्शुरन्स असताना तुम्ही नेमकं जाल कुठे, मला नीट सांगा. गव्हर्नमेंट कंपनी, मोदीजी आहेत, नड्डा साहेबांचा फोटो आहे, पटेल मॅडमांचा फोटो आहे, मिनिस्ट्री ऑफ स्टेट फॉर केमिकल्स. 7 बडे समृद्धी क्यूर. ओके, ह्याने काय समृद्धी केली दाखवतो तुम्हाला. बायोला भारतीय जन उर्वरक परियोजना. बघा, हेच नाव मोठं असतं, मग खाली RCFचं नाव. सबसिडी उचलली आहे ना, आमचं नाव मोठं लावायचं. काय म्हणतायत हे, भारत युरिया. बघा, 46% नायट्रोजन असतं, मॉइश्चर 1%, त्यात पाणी पण असतं ना. मॅक्झिमम बायोयुरेट 1% असतं. बायोयुरेट काय असतं, बाय प्रोडक्ट असतं. काय खूप चांगलं आहे असं नाही आहे. साईज बघा, त्या दाण्याची साईज 1 mm ते 2.8 mm दाण्याची साईज असते आणि 90% बिलो 1 mm चे, 5% मॅक्झिमम अबो 2.8. क्या बात आहे, डिटेल. सुजला 19 आहे. मला वाटतं सुफला 16 काय 15 आहे. 19 म्हणजे N19, P19, K19, तिन्ही 19%. जनरली आमच्यासारखी लोक जास्त डोकं लावत नाहीत. सुजला, संग्राम, सुफला ह्याच्यातलंच काहीतरी घरी आणतो आम्ही. एवढं 2 मूठ नारळाच्या साईडने घालतो. हे आहे झाड, त्याच्यात जवळ मुळात नसतं घालायचं, त्यापासून लांब, म्हणजे झाडाच्या उंची बुंध्यानुसार. झाडाचा बुंदा जर का फुटाचा असेल तर 3 फुटाचं अंतर घेऊन त्याच्या रिंगणामध्ये गोल खतं टाकायची असतात. खतं देण्याच्या आधी थोडंसं पाणी लावायचं, खतं देऊन झाल्यावर थोडंसं पाणी लावायचं, 3 दिवसाने परत पाणी लावायचं वापसा आल्यावरती. ओके, वापसा म्हणजे काय माहिती आहे ना, एकदम चिकट माती पण नाही आणि एकदम लूज माती पण नाही, अशी मातीचा गोळा करून जर का तो आकाशात टाकला तर तो आकाशातच फुटला पाहिजे, त्याला म्हणतात वापसा कंडिशन. ओके, मायक्रोला अ पिरियड ऑफ इयर्स वी हॅव बीन कल्टिवेटिंग डिफरंट क्रॉप्स इन फील्ड. RCF, नॅनो युरिया, याच्यावरती प्रश्न आलेले. ॲग्री MPSCच्या मेन्सला याच्यावरती 3-4 प्रश्न आलेले, कारण तेव्हाच ते लॉन्च झालेलं. मला वाटतं कलाल गुजरातमध्ये लॉन्च झालेलं. नॅनो युरिया म्हणजे काय माहिती आहे का, एवढ्याशा बॉटलमध्ये 1 पोतं युरिया आहे. 1 नाही, मला वाटतं 2 पोतं युरिया बसतील याच्यामध्ये. ह्याच्यात काय असतं, हे लिक्विड नायट्रोजन फर्टिलायझर आहे. हे जे पाणी देतं ना पाटाने, त्याच्यात जर का याची छोटी धार सोडली तर अख्ख्या पुढच्या रानाला तुमचा युरिया मिळून गेला. ते युरियाचं पोतं उचला, युरिया फिस्कारा, काही गरज नाही. किंवा अगदी तुम्ही तुमच्या मागच्या ह्याच्यात फवारणीच्या ह्याच्यात STP मध्ये जरी टाकलात किंवा अगदी पाठीवरच्या पंपात जरी टाकून फवारलात, डायरेक्ट युरिया गेला तुमचा. सोल्युबल सिलिकॉन फर्टिलायझर. सिलिकॉन खूप लागतं, फळ झाडांना सिलिकॉन लागतं म्हणजे लागतं. भारत युरिया गोल्ड. ओके, हे एक वेगळं आहे, प्रीमियम चीज आहे युरियामधलीच. ओके, RCF आहे ना, हा 20% वर गेला, पण ह्याने एक खूप मोठी डीप दिली होती मागच्या वेळेला. हा 20% वर आहे. 110, 120 पासून 130, 150, 160 गेला आणि परत तो त्याच ठिकाणी परत आला. पी रेशो 30 आहे, थोडासा जास्त आहे पण 30 अंडरस्टँडेबल आहे. 110 ते 207 डायरेक्ट शेअरच डबल झाला वर्षामध्ये. विषय हार्ड. रेव्हेन्यू कमी आलाय. भरवशाच्या म्हशीला टोणगा तुम्हाला हे सांगत होतो की ऑपरेटिंग एक्सपेन्सेस याचे 76% कमी आले. तर असं कसं शक्य आहे, याचं काम, याचे एक्सपेन्सेस वाढत जायला पाहिजे. मे बी काहीतरी ऑटोमेशन लावलं असेल त्यामुळे कमी आला असेल. 7% नेट इन्कम वाढलाय, 7% प्रॉफिट मार्जिन वाढलंय. हे इथे 20% पाहिजे होतं जनरली,
बघा, भरवशाच्या म्हशीला टोणगा, अशीट्स कमी झाल्यात, लायबिलिटीज कमी झाल्यात. एवढी चांगली कंपनी, एवढे चांगले प्रोडक्ट, हे सगळं वाढलं पाहिजे होतं. त्यामुळे थोडंसं प्रश्नात येत आहेत. खूप पडला, खूप स्वस्त मिळाला, 5-5% स्वस्त आला, मी घ्यायला तयार आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, पुढे कोण आहे? गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल लिमिटेड. ओके, प्रत्येक स्टेटचं पण फर्टिलायझरची कंपनी असते. महाराष्ट्र स्टेट आहे, गुजरात स्टेट आहे, ह्या सगळ्यांच्या गोष्टी. बघा, याने सरदार काढले. सरदार पटेल गुजरातचे होते, सरदार नावाने काढलं, अर्बन सरदार. ऑल इनडोअर आणि आउटडोअर प्लांट्स. ग्रेट, नाईस. गुजराती काय करतील सांगता येत नाहीत. इंट्रोड्युसिंग फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. क्या बात आहे. प्रॉम चांगलं आहे, इनोव्हेटिव्ह काहीतरी काढलंय. फॉस्फेट रिच असलेलं ऑर्गॅनिक मॅन्युअर काढलंय, 100% ऑर्गॅनिक सुद्धा आहे. चांगलं, इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स काढणं हे चांगली गोष्ट आहे. याने फ्युचर चांगलं होतं. नीम युरिया बोललो नाही का, युरियावरती नीमचा कोड देतात, म्हणजे युरियाचा तुम्हाला वापर, करप्टेड वापर करता येत नाही. दुधात युरिया मिक्स करायचा आहे, कसा करणार? त्याला तरी नीम लावलाय ना, अख्खं दूध हिरवं होऊन जाईल तुमचं. नीम युरिया. GSFC हॅज 2 युरिया NH2CONH2. ओके, हा फॉर्म्युला आहे युरियाचा. युरिया हे ऑर्गॅनिक आहे का इनऑर्गॅनिक आहे? युरिया हे ऑर्गॅनिक आहे, लक्षात ठेवा. युरिया हे खत ऑर्गॅनिक खत येतं. ऑर्गॅनिकचा अर्थ काय असतो? देर आर 2 टाइप्स ऑफ केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. दिस इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे ती सगळी गोष्ट त्याच्यामध्ये कार्बन येतो. ह्याच्यामध्ये बघा ना, NH2 मध्ये CO ग्रुप आहे आणि या साईडला NH2 लावलाय, बरोबर. CH2 CO NH2. C आला म्हणजे कार्बन आला. ज्या गोष्टीत कार्बन येतं त्या सगळ्या गोष्टी ऑर्गॅनिक, लक्षात ठेवा. हे प्लॅस्टिक आहे, प्लास्टिकमध्ये पण कार्बन असतो, ऑर्गॅनिक झालं. तुमच्या डोक्यातल्या ऑर्गॅनिक आणि ह्या ऑर्गॅनिक टर्ममध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. गुजरात स्टेट फर्टिलायझर 6 महिन्यामध्ये 11%ची ग्रोथ, 170 पासून 220 पर्यंत वर गेला होता. ग्रेट, दॅट इज ग्रेट. ऍक्च्युली हा 15, 16, 20% ग्रोथ आहे. 13चा PE रेशो, नाईस. मार्केट कॅप फक्त डबल डिजिट बिलियन. गुजरातमधली कंपनी असून सगळ्या गोष्टी अप आहेत, चांगली गोष्टी आहेत. पण नेट इन्कम फक्त 4% वाढलंय यार. नेट रेव्हेन्यू पण 4% वाढलंय. एवढंच, म्हणजे कसं बसायला स्वतःला सस्टेन ठेवलंय. पुढे बघायला तर हे सगळं मायनस आहे. बोललो की नाही, कसं बसं स्वतःला सस्टेन ठेवलेत. बऱ्याच वेळेला आहेत ना, अधिक 2%, अधिक 1.5% हे आकडे वाढवून लावलेले असतात कुठले तरी ऍडजस्टमेंट करून. असं डोक्यात ठेवा. कंपन्या हुशार आहेत आपल्यापेक्षा पण. टोटल लायबिलिटी 4% कमी, अशी 4% कमी, म्हणजे आतमध्ये काहीतरी गडबड आहे. शेअर ठीकठाक चालू आहे आपला. कोण आहे? धानुका. इनोव्हेटिंग अ क्रॉप प्रोटेक्शन फॉर सस्टेनेबल ग्रोथ. धानुका काय म्हणतोय? धानुका कोरिलेटेड इनोव्हेशन. करा. मायकोर बायो स्टिम्युलंट्स आहे त्यांच्याकडे. स्टिम्युलंट्स बोललो नाही का, झाडातली एखादी गोष्ट वाढवण्यासाठी बायो स्टिम्युलंट, केमिकल असतात, हे बायो वापरत आहेत. प्रोडक्ट फाइंडर, बायोलॉजिकल्स. ओके, टर्म ऑइल म्हणजे टर्मरिकचं ऑइल वापरत आहेत. ग्रेट. दिनकर, वा. टग्रा, सुपर. धानुका ॲग्रोकेमिकल्स 6 महिन्यामध्ये चांगली ग्रोथ, 19% इज अ क्वाईट गुड ग्रोथ. PE रेशो 23, छान PE रेशो आहे. मार्केट कॅपिटल डबल डिजिट बिलियन कंपन्या आहेत ना, ह्या ॲडजस्ट करायला भारी असतात. कंपनीचा फाउंडर, CEO हे नावाने मॅनेजरना ओळखतात, जनरल मॅनेजरना. बोलवून बघू काय आहे. मॅनेजर पण खालच्यांना नावाने ओळखत असतात. छोट्या कंपन्या असतात ना, काम चांगलं चालतं यांचं. खरंच चांगलं चालतं काम. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह असणं अपेक्षित आहे. रेव्हेन्यू 15% ही खूप चांगली गोष्ट आहे. जनरली रेव्हेन्यू 10-15% असेल तर चांगलं आहे. त्याच्या खाली रेव्हेन्यू असेल तर ते नाही एवढं, म्हणजे चांगलं नाही मानलं पाहिजे आपण त्याला. पुढे बघितलं तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह. टोटल अशीट 13% वाढलेत. लायबिलिटी जरा जास्त वाढल्यात, पण कंपनी आहे, काहीतरी टेक्निकल गोष्टी केल्या असतील म्हणून लायबिलिटी वाढली असेल. धानुका, ग्रेट, बिग थम फॉर यू. पुढे कोण आहे? कावेरी सीड्स. सीडिंग द फ्युचर बाय इन्व्हेस्टिंग द बेस्ट टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर्स. ओके, हे मशीन काय माहिती आहे का? हे मी 2018ला ॲग्रीमेंट्सला पहिल्यांदा असताना बघितलेलं आहे मशीन. असं वाटतं मला की याच्यामध्ये सीड्स टाकले जातात आणि त्याच्यातले पण आहेत ना, हलक्या सीड, फुटक्या सीड, बाकीच्या सीड, राऊंड सीड, वेगळ्या सीड, मॅल फंक्शनिंग सीड सेपरेट केलं जातं. सीड प्रोसेसिंग आहे. ड्रायर पण असतो यांच्या आतमध्ये. भारी आहे मशीन. लाखो करोडोंचं मशीन असतं बरं काय. सेटअप इन 1976 बाय मिस्टर GV भास्कर राव विथ अ ऑब्जेक्टिव्ह टू फ्युएल इंडियाज ग्रीन रिव्होल्युशन. त्या काळातच चालू होतं ना हे. 1 लाख प्रोडक्शन ग्रोअर्स, 65,000 एकर्स ऑफ एरिया इन सीड प्रोडक्शन इन व्हेरियस क्रॉप्स. सीड आहे ना, याच्यामध्ये कसं असतं सांगतो तुम्हाला. म्हणजे एका बियाची जर्नी कशी होते, खूप छान इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला पण ऐकायला आवडेल. तुम्ही जे भात खाता, ह्या भाताची तांदळाची जी बी असते ना, हे सगळ्यात पहिल्यांदा एक ब्रीडर असतो. तो जेनेटिकल काही गोष्टी करून ते सीड तयार करतो. अर्थात ही पण खूप भारी स्टोरी आहे. तुम्हाला एका दिवशी नंतर सांगेन. लेक्चर खूप लॉंग होतं, हे कोर्स खूपच मोठा आहे माहिती आहे काय. ह्याने ते बी असते ना, बी, तो ब्रीडर, त्याला ब्रीडर म्हणतात, जो जेनेटिकल इम्प्रूव्ह करून तो बी तयार करतो. पहिल्यांदा न्यूक्लियस सीड असतं. न्यूक्लियस म्हणजे एकदम मारे, ते फक्त एक 7-8-10 किलोच असतं हार्डली.
तिथून न्यूक्लियसपर्यंत ब्रीडरकडे जातं. ब्रीडर त्याच्या एका एन्क्लोज्ड एन्व्हायरमेंटमध्ये, क्लोज एन्व्हायरमेंटमध्ये ऑब्झर्व करून ह्या 7 किलोचे एक 50 किलो, 100 किलो, 700 किलो तयार करतो. ब्रीडर सीडकडून ते जातं खाली सर्टिफाईड सीड्सकडे. सर्टिफाईड म्हणजे आपल्यासारखे शेतकरी असतात जे ते सीड घेतात, आपल्या फील्डमध्ये खाचरात लावतात आणि खूप चांगल्या काळजीने ते सीड वाढवतात. त्याच्यातल्या मॅल फंक्शनिंग बाजूला काढतात, खराब बाजूला काढतात, असं करून आहेत ना त्याला एक 7 ते 10 टन वाढवतात सर्टिफाईड सीड्स. आणि मग ते सीड तुमच्यापर्यंत येतं. त्याचे पण टॅग्स असतात वेगवेगळे, गोल्डन टॅग असतं, व्हाईट टॅग असतो आणि आपल्याला असतात ते जनरली पर्पल टॅग, ग्रीन टॅग असतात सर्टिफाईड सीडचे. असं सीड येतात. त्याच्यामध्ये पण सीड इन्स्पेक्टिंग ऑफिसर्स असतात, ते येतात, बघतात नेमकं काय चाललं आहे, तुमच्या सीडचा प्लॉट, भाताचा प्लॉट आणि दुसऱ्या भाताचा कुठला तरी प्लॉट, ह्याच्यात अंतर किती पाहिजे, कारण तुम्ही लावलाय तुमचा प्लॉट, तुमच्यात जे पराग कण आहेत ते जर का दुसऱ्याच भाताचे आले तर दुसरंच काहीतरी तयार होईल, नको तो क्रॉस तयार होईल. त्यामुळे ह्याला पण इन्स्पेक्टिंग करावं लागतं. खराब सीडला डिस्कार्ड करावं लागतं किंवा एफेक्टेड सीडला काढून टाकावं लागतं. बऱ्याच गोष्टी आहेत ह्या सगळ्यामध्ये. हे सीड्स आहेत. सीडची जर्नी खूप चांगली. एक स्वतः सब्जेक्टच आहे आमच्याकडे सीड टेक्नॉलॉजी, त्यात पण मास्टर्स करतात काही लोक. टोमॅटोज, ओक्रा, चिलीज, वॉटरमेलन, गॉड, ब्रिंजल ह्याच्यामध्ये खूप पैसा आहे. टोमॅटोच्या बिया तर चांदीपेक्षा महाग विकल्या जातात. टोमॅटोमध्ये तर मोकार रोग असतात, त्याला लय भारी बिया लागतात. रुबी म्हणजे काय, रुबीसारखा रेड आहे म्हणून रुबी. ग्रीन कॅप, हिरवे हिरवे टोमॅटो काढतात. छान, चांगली गोष्ट आहे. हायब्रिड सीड्स आहेत. कावेरी सीड कंपनी हा माझ्याकडे बराच आधीपासून आहे, 600-700 असल्यापासून आहे, कारण ही माझं फील्ड आहे. मी ॲग्रिकल्चर पासआउट होतो. मी ॲग्रिकल्चरमध्येच शेअर मार्केटमध्ये घुसलो होतो. कावेरी सीड कंपनी 1151ला आहे. खूप वर जाऊन खाली आलाय म्हणून 17% दिसतो. ॲक्च्युली याची ग्रोथ 40-40% पाहिजे. 1000पासून तर 1400पर्यंत गेलाय. सहज त्याने 40% केले आहेत ह्या कंपनीने. 18चा पी रेशो, क्वाईट अ ग्रेट पी रेशो. पोर्टफोलिओत असण्यासारखा स्टॉक आहे हा. मार्केट कॅप डबल डिजिट बिलियन आहे. ह्याचं हँडलिंग खूप चांगलं होतं. हां, जरासे वाईट आहेत. नेट इन्कम घटलाय, त्यामुळेच ते डोंगरासारखं तयार झालं ना. जेव्हा कधी तुम्हाला ना असा चार्ट पॅटर्न दिसतो, असा वर गेला डोंगर परत खाली आला, लक्षात ठेवा इथे गडबड झाले. लोकांना कळलं, लोकांनी विकायला लागलं, म्हणून अजून स्वस्त झालं तर आपण घेऊ. पण याचा नेट प्रॉफिटचं मार्जिन पण घटलंय. म्हणजे जे प्रॉफिट होतं ते प्रॉफिट काढण्यातलं मार्जिन कमी झालं. हे काय खूप चांगलं नाही आहे. कॅश अँड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट खूप वाढलाय. टोटल असेट्स वाढल्यात, टोटल लायबिलिटीज पण मोकार वाढल्यात. अरे बापरे. पुढे कोण आहे? रॅलिस ही टाटाची कंपनी आहे, खूप फेमस आहे. दुकानात गेलात आणि रॅलिसचं सामान मिळालं नाही असं होणारच नाही. बायर, रॅलिस हे पडीक असतात. पडीक, लिटरली पडीक असतात. प्रत्येक प्रकारचं केमिकल यांच्याकडे, म्हणजे अगदी ऑर्गॅनो फॉस्फेट्स आहेत त्यांच्याकडे, ऑर्गॅनो क्लोराइड्स आहेत, मोकार यांच्याकडे केमिकल्स आहेत ह्याच्यामध्ये. सपोर्टिंग फार्मर्स विथ इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स. क्या बात आहे. टाटाकडे मोकार फंड आहे, मोकार R&D आहे, सगळे केमिकल काढते टाटा. हार्नेसिंग द सॉइल्स पोटेन्शियल, हे काही पण करू शकतं. क्रॉप प्रोटेक्शन, सीड, बीड, अवर विनिंग फॉर्म्युलेशन. अरे विनिंग असणारच काय MR 8383 सीड्स. रॅलिसची 150 ग्रोथ 68% हा वर गेलाय. क्या बात आहे. 68% वर गेला आणि आकडा पण 368, आकडा पण जुळला आपला. 200-250 करून वर गेला. रॅलिस माझ्याकडे आहे, माझ्या पोर्टफोलिओ ह्याच्या शेअर्स आहेत. दुःख वाटतं की कमी शेअर्स आहेत म्हणून. 20-25च्या ऐवजी 120 शेअर घेतले असते, मजा आली असते. पी रेशो 41 आहे, थोडासा जास्त आहे. 30-35 पाहिजे होता. मार्केट कॅप 71 बिलियन, डबल डिजिट बिलियन. ग्रेट, मॅनेजमेंट चांगलं होईल याचं. पुढे बघायला गेलात तर कमी आलेत. नेट इन्कम, नेट प्रॉफिट मार्जिन, अर्निंग पर शेअर कमी आलेला आहे. आतमध्ये गडबड आहे, मार्केटिंग चांगलं होत नसणार, कॉम्पिटिशनला फेस करत असणार, म्हणून असेट्स आणि लायबिलिटी दोन्ही पण कमी आल्यात. रॅलीज तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं बाबा. भारत ग्रुप, भारत रासायन लिमिटेड, प्रोटेक्टिंग मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टेक्निकल ग्रेड पेस्टिसाइड इंटरमिडिएट्स अँड बल्क फॉर्म्युलेशन. इंटरमिडिएट्स म्हणजे काय असतात? कच्चे पदार्थ जे बाहेर देतात त्यापासून लोक आपले पक्के पदार्थ तयार करतात. विथ फुल कॉम्प्लायन्स अँड फोकस ऑन HSE, हेल्थ अँड सेफ्टी एन्व्हायरमेंट, इन कॉन्फॉर्मन्स विथ इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. निस्सान केमिकल कॉर्पोरेशन जपान बरोबर त्यांनी टायअप केलं आहे. ग्रेट. 3 टेक्निकल प्लांट्स आहेत त्यांचे, 2 R&Dचे लॅब आहेत. दॅट इज ग्रेट. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट अप्रूव्ड R&D सेंटर. ग्रेट. 2 फॉर्म्युलेशन प्लांट्स आहेत, स्वतःचे फॉर्म्युलेशन तयार करणारे. 1 पॅकेजिंग आणि मटेरियल प्लांट. ग्रेट. 311 मिलियन USD आहे त्यांच्याकडे, $. ग्रेट. भारत ग्रुप एस्टॅब्लिश 4 डिकेड्स अगो. बघू याचा शेअर कसा चालतोय. क्रॉप प्रोटेक्शन, मोकार केमिकल आहेत. आमच्यातल्या बऱ्याच पासआउट मुलांनी आहेत ना, काहीतरी ते स्वतःचं काहीतरी करायचं नसतं का ते डोक्यात. घरी पैसे आहेत, काहीतरी करायचं असं दाखवायचं. एकदा MPSC ट्राय करतात, नाही झालं तर आमची पोरं काय करतात माहिती आहे का, हे जे आहेत ना हे केमिकल, हे स्वतःचं लायसन काढून हे केमिकल घेतात आणि ह्या केमिकलमध्ये ॲडजॉन्स किंवा बाकीच्या गोष्टी फिलर ॲड करून अशा बाटल्या तयार करतात आणि त्या विकतात.
सगळ्यात पहिल्यांदा खाली मार्केटची चेन अवेलेबल लागते, मग ह्या वरच्या गोष्टी करायच्या असतात. हे करून बसतात, हे होत नाही, तोंडावर पडतात. सगळ्यात चांगली गोष्टी विकत घेणं, विकणं ह्यापेक्षा ह्याच्या गोष्टी त्याला विकणं, विकत न घेता मार्केटिंग करणं सगळ्यात चांगलं. शेवटी कंपनी मार्केटिंगवर चालते. हे केमिकल तर सगळ्यांकडे सेमच असणार आहेत. फायदा मिळवायला आहेत, जरा जास्त करून डायल्यूट करायचे, पर्सेंटेज ॲडजस्ट करायचे, जय श्रीराम करायचं. ओके, हे इंटरमिडिएट्स आहेत. हेला नाही केलेलं आहे टेक्निकल इंटरमिडिएट्स, हेच ते लोक विकतात. ह्याच्यामध्ये लोक ॲड करून स्वतःच्या नावाने स्वतःचं प्रोडक्ट, स्वतःचा ब्रँड काढतात. भारत रसायन लिमिटेड, ओके, 10,000चा शेअर आहे. हा पण पॉझिटिव्ह आहे. खूप वर जाऊन खूप खाली आलाय. इथे तो खाली पडलाय, काहीतरी झोल्याचा झालेला असणार. पी रेशो 32, ठीकठाक पी रेशो 28-32 ग्रेट. मार्केट कॅप फक्त डबल डिजिट बिलियन आहे, जास्त असायला पाहिजे होता. बघा काय झालंय, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 7% वाढले आहेत, नेट इन्कम 47 ग्रेट. सगळे आयडियल आकडे आहेत. रेव्हेन्यू 12% वाढलाय, 12/24 जास्त नेट इन्कम वाढलाय, ग्रेट, बिग थंब फॉर दॅट. पुढे काय, कॅश अँड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स 129% वाढले, ग्रेट. टोटल असेट 17%, टोटल लायबिलिटीज 32% वाढले, 17 दुने 34 डबल वाढलेत. पण ठीक आहे, कंपनी चांगली, काम चांगलं, ग्रेट. ओके, सो आपण ह्या गोष्टी बघितल्या. इथून पुढे आपण पुढच्या सेक्टरला जाऊ. हे सांगितलेलं आहे ते सगळ्या ॲग्रिकल्चर कंपनीज, त्याच्यामध्ये काम काय चालतं मी तुम्हाला बेसिक पण सांगितलं, जेणेकरून तुम्हाला बॅकबोन कळला, कंपनी काय करतात हे कळलं की तुम्हाला बिझनेस कळला. बिझनेस कळला की तुम्हाला डिमांड कळली, फ्युचरची ग्रोथ कळली. फक्त स्टॉक कसा आहे तो बघायचा, लेवल बघायचं, बाय करायचं, इन्व्हेस्टमेंट करायचं, पुढे जायचं. सांगायचा मतितार्थ हाच. हा लेक्चर एवढं मोठं का झालं, कारण आहे ना ह्याचं पोटेन्शियल ओळखा. आपल्याकडे फक्त IT सेक्टर, बँकिंग सेक्टर, फायनान्स सेक्टर इथपुरताच पोर्टफोलिओ असतो. हे पण आलं पाहिजे. 40%, 80% एवढी ग्रोथ आहे. IT वाल्यांनी फक्त 20-20%च दिलं आहे, फायनान्सवाल्यांनी फक्त 15-20%च 6 महिन्यात दिलं आहे. यांनी एवढं पोटेन्शियल दिलं आहे. याचं पोटेन्शियल ग्रॅब करा. ऋतुमानानुसार यांना स्विंग करा, इन्व्हेस्टमेंट करा, काही करा, पैसे कमवा म्हणजे झालं. आणि हो, शेतीबद्दल, ॲग्रिकल्चरबद्दल मनात एक रिस्पेक्ट राहू द्या, बळीराजाबद्दल.